नमस्कार मंडळी, मी स्वप्नाली ऑस्ट्रेलियामध्ये राहते आणि ऑस्ट्रेलियाबद्दलची माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2026-27च्या ऑस्ट्रेलियन बजेटनुसार इमिग्रेशनची खरी परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊ. तर ऑस्ट्रेलियन सरकारने परमनंट मायग्रेशन कोटा 1,85,000 इतका स्थिर ठेवलेला आहे. पण बाहेरून येणाऱ्यांसाठी दारं प्रचंड कडक केलेली आहेत. आणि हा कोटा कोणासाठी येते पुढे सांगते. तर सोप्या आणि मजेदार भाषेत सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलियन्स लोक आहेत ऑस्ट्रेलियातली स्थानिक, त्यांनी ऑस्ट्रेलियन सरकारला असं सांगितले की आधी आपलं घर सांभाळा आणि मग बाहेरचे लोक घेऊन या. तर जो 1,85,000चा जो परमनंट मायग्रेशन कोटा आहे तो कोणासाठी आहे, तर हा कोटा जे ऑलरेडी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, जे टेम्पररी विजावरती आहेत, स्टुडंट आहेत, स्किल मायग्रंट आहेत, जे परमनंट नाही झालेले, जे परमनंट होण्याची वाट बघतायत, त्यांच्यासाठी हा कोटा आहे 70%. आणि तुम्ही जर भारतातून डायरेक्ट PR वरती येण्याचा विचार करत असाल तर खूप कमी जागा उरलेल्या आहेत, म्हणजे या 2026-27च्या. आणि ही सिस्टम कडक करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने $167.4 मिलियन बाजूला ठेवलेले आहेत. आणि जर कोणी जुगाड करून काहीतरी खोट्या फाईल्स जोडून विजा घेऊन इकडे येण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होणार आहे आणि अशा सगळ्या फाईल्स डायरेक्टली कचऱ्याच्या डब्यात जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त जेन्युइन सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असणारेच आणि हुशार स्किलफुल लोकांनाच एंट्री मिळेल. रिजनल भागासाठी असणारा कोटाही निम्म्यापेक्षा कमी केलेला आहे. म्हणजे नुसतंच इंडियात बसून की मी PR घेणार आणि ऑस्ट्रेलियाला जाणार असा विचार करणं सोडा. जर तुम्ही स्किलफुल असाल आणि ऑस्ट्रेलियातल्या एखाद्या बिझनेस मालकाने तुम्हाला स्पॉन्सर केलं की मला हाच माणूस हवा आहे, याला काम येतं असं म्हणून त्याने जर तुम्हाला बोलवलं तर मग तुमची लॉटरी. आणि ऑस्ट्रेलियन सरकार PR साठीची पॉइंट्स टेस्ट रिडिझाईन करत आहे. त्याच्यामध्ये त्यांना वय कमी असलेले आणि स्किलफुल लोकांची गरज आहे. हाय स्किल लोकांनाच जास्त पॉइंट्स मिळणार आणि ऑस्ट्रेलियन सरकार बोलवून घेणार आहे कामासाठी, कारण ज्या गोष्टींची ऑस्ट्रेलियन सरकारला गरज आहे अशाच लोकांना ते बोलवून घेणार आहे. जर तुमचं वय कमी, शिक्षण चांगलं आणि डिमांडिंग स्किल्स ज्याची ऑस्ट्रेलियन इकॉनॉमीमध्ये त्यांची ग्रोथ होण्यासाठी मदत होणार आहे, असे स्किल्स जर तुमच्याकडे असतील तर ऑस्ट्रेलियन सरकार तुम्हाला वेलकमच म्हणणार आहे. थोडक्यात सांगायचं तर ऑस्ट्रेलियन सरकार आता पर्यटकांसारखे येणारे नाही चला ऑस्ट्रेलियाला जाऊन बघू, जमलं तर करू नाहीतर जाऊ, अशा लोकांना बोलवणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावणाऱ्या आणि स्किल असणाऱ्या लोकांच्या ऑस्ट्रेलियन सरकार शोधात आहे.